श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे, सूत म्हणे शौनकांदिका प्रती, जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखेमाजी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी, त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्यास मान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्षजप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका येविषयी, काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजा दायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता, मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी, सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची, राजपुत्र, नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निहसी, सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीर, लौकिकसंगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्तमाळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती, तम्मते बाळ दोघेजण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्षधारण, भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकात, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्षभस्मधारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत, राव प्रधान, चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर, सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसतर जेणे केले, जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाईले सत्र करुनिया, जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक, विरंचीस दटाहुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पैन केले, ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार, घरा आला जाणोनी, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती, षोडशोपचारी पूजिती, भाव चित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्षभस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ती, मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत,
म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त. ऐक तूच सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निहसीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होवोनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढत. मणिमे पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंक राजस. चंद्रराश्मिस्म प्रकाश शया जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोम्हिशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस निसरता इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशीय उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्षत्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत. कोटी लिंगे करवीत श्रावणमासी अत्याद्रे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघेजण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहाव्या लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला. तन्मय झाली तेधवा पूजा करोनी स्वहस्तकी. त्यास बैसविले रत्नमचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी. कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन. म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मे. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंद तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाखीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त ताराव्या अभिनव कौतुकचरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धामो लागले चहडोन. एकची हाक झाली ती सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुटमरकट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यांवरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध जहाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग. त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग नमः शिवाय म्हणवुनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोशमवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण
सर्व संपत्तीस हित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निहशंक घातली. सूर्यबिंब निघे उद्याचळी, तैसा प्रकटला कपाळमुळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार, तृतीयनेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गच्चर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरवती. वरचेवर कंदुक झेलीत, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेस झेलुनी धरीत, हृदयकमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू स्मवेत, महानंदा विमानी बैस्त. दिव्य रूप पावोनी त्वरित, नगरा समवेत चालिली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधिव्याधी. क्षुधातृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैंची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निहशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहून कोटीगुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिलारे. चिंतामणींची धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली. जेथे बोसंटा बोलती शिवदास, ते ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निहशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्षधारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुणे करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतास, उद्धरतील तुम्हाते. अमात्य सहित भद्रसेन, बुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती, आयुष्य प्रमाण किती. सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस. एवढाच पुत्र आम्हास, परम प्रियकर राजस. प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून. स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण. सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीत. दुःखार्णवी पडेल पैन, प्रत्यय सदृश बोलावे वचन. नात्री अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून. विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्य वचन. बोलाव्यान करावा अन्मान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासोनी 7वे दिवशी, मृत्यू पावेल या सम्यासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यसहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतःपुरी सकळ कामिनी, आकात करीती. आक्रोशे करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपव्र. मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जै पंचभूते नव्हती समग्र, शशिमित्र नव्हते तै. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्मम्य साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहंब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महातत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिविच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीण. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चह वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन. त्याहुनी आणिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय. शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये ऋषीपासून, भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्यांचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्रंगर. पाश सोडोनी यमकिंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून,
अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदी संचरली. त्यांची मत्सर वाढविला. विशेष वाटे करावा शिववेश. तेणे ते जावोनी हिमपुरीस. महानरकी पडले सदा. यम सांगे दूतां प्रती. शिववेशी जे पापमती. ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान. हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून. आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी. कुंभीपाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी. वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी. अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधार धरी. मृत्यू दुरी होय साच. अथवा शत घट स्थापून. दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून. अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण. क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण. सद्गत होवोनी बोलत. सकल ऋषिरत्नमंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक. गुरु रक्षी त्यांपासूनी. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुजस्वे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून. आताची आणितो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यासध्यान युक्त पढून. गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन जास. वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण. दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्ये चालोन देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ. पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण. बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून. अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी माध्यानही आला चंडाश. मृतसम्य येता धरणीस. बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित. चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ. गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन. सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान. वरतले तेची सांगत. एक काळपुरुष भयानक थोर. ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर. नेत्रक तिरांगारासारिखे. तो मज घेऊनी जात असता. चौघे पुरुष धामवोनी आले तत्वता. पंचवदन दशभूस त्यांची साम्यता. कमळभवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे घसती. दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन. मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळपुरुषासी धरून. करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर. भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत ते वेळे. देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर. डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर. मृदंगवादे गरजती. अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भिंगे कहाळ थोर. सन्या अपार वाजती. चंद्रांना धडकती भेरी. नाद माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे. षडरस अन्ने शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत. आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणेलागी भांडारे. मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत. म्हणोनी सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वरतले. वसंत येत सुगंधवनी. की काशीक्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंग अर्चैजे. की निर्देवास सांपडे चिंतामणी. क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावुनी. कैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी. नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवतीनंदन. औत्तानपादी कयाधूरुद्यरत्न. शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण. वंद्य जे का सर्वांते. जो चतुःषष्टिकळा प्रवीण निर्मळ. ज्यासी चतुर्दश विद्या करतलाम. ज्याचे स्वरूप पाहता केवळ. नारायण दुसरा की. हे कमलभवांड मोडोनी. पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी. दंडे ताडील शक्रादिका. तो नारद देखोनी तेच क्षणी. कुंडांतूनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहुनी. उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण. प्रधानासहित भद्रसेन.
धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारदमुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेनंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तूच ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघवनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तम्म 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुणे निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनगजामात अपराधन कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शत्रुद्र करिता निहशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळन बाधे अंती बंदोनी नेती शिवपदा दशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निहशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारई मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानास्मवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिवनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधिलोक वैकुंठी वास बहत स्वेच्छेकरुनी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण बाधित सर्वथाही येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निहशेष त्याचा विटाळ व्हावा त्यास प्रसवोन वांझ झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे सर्वभावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णाहृद्याब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोढा श्रीसांब सदाशिव अर्पणमस्तु शुभ भवतु।